आज या ठिकाणी पाटील नगर वसमत या ठिकाणी महाशिवपुराण कथा गेले 6 दिवस चालू आहे। त्या महाशिवपुराण कथेमध्ये माझा एक योग असा लागला की आमचे पटवे आप्पा, तळणी आप्पा यांनी सगळ्यांना मी विनंती केली आणि त्यांना म्हणलं बा मला एक या ठिकाणी महाशिवपुराण कथेमध्ये पंगत द्या। त्यांनी होकार दिला आणि मला ती एक पंगत देण्याचं त्यांनी कबूल केलं। त्या निमित्तानं माझं भाग्य आज अधिक मासानिमित्त या ठिकाणी धोंड पाळण्याची समाप्ती आणि धोंडे जेवण म्हणजे अधिक मासानिमित्त एवढा योग या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून मला घडून आला। माझं परमभाग्य की या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली आणि माझं भाग्य या ठिकाणी मी समजतो आणि सर्व पब्लिक या ठिकाणी माझ्या आमंत्रणास मान देऊन या ठिकाणी सर्व मंडळी आली, यांचं मी आभार मानतो। अधिक मास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना या निमित्ताने चालत आलेला हा परमहंस ग्रंथराज पारायण सोहळा व शिवमहापुराण कथा दिनांक 2/6/2026 रोजी मंगळवार रोजी चालू झालेली आहे आणि त्याचा आज 6वा दिवस आहे। 6व्या दिवशी परमहंस ग्रंथाच्या समाप्तीच्या निमित्ताने श्री मंचकराव काळे यांची महापंगत या ठिकाणी पारायणाच्या निमित्ताने झालेली आहे किंवा चालू आहे। तरी आणि ज्याची समाप्ती उद्या होणार आहे म्हणजे 8 तारखेला कीर्तनानं या पारायणाची आणि या शिवकथेची समाप्ती होणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी सहकार्य केल्यामुळं एवढा मोठा आमचा कार्यक्रम पार पडत आहे। खरोखर पाटील नगर, आनंद नगर, लक्ष्मी नगर, विष्णू नगर, श्रीनगर आणि तिरुपती नगर या सर्व भाविक भक्तांनी अत्यंत मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचं स्वतःशः मी आभार व्यक्त करतो आणि मंचकराव काळे यांनी जी महापंगत या ठिकाणी घेतलेली आहे पारायणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतोय की खरोखर आमच्या या कार्यक्रमामध्ये एवढा मोठा सोहळा आज पाहून खरंच आनंद मला वाटतोय। म्हणून हा परमहंस ग्रंथ पारायण सोहळा व शिवमहापुराण कथा श्री सौभाग्यवती भाग्यश्री ताई इरकर यांच्या अमृतवाणीतून आपण ऐकत आहात, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।